नमस्कार मैत्रिणींनो, मी पूजा आणि माझ्या चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. तर इथे आज ही सगळी लहान मुलं पार्टी करत आहेत. पार्टी करायचं कारण असं तर आमच्या मोठ्या ताईंच्या लग्नाचा बर्थडे आहे आणि त्यांनी या मुलांना पैसे दिले. त्या बोलल्या की तुम्ही पार्टी करा. तेव्हा या सर्व मुलांनी चिकन बिर्याणी करायचं असं ठरवलं. त्यासाठी हे लोक चिकन घेऊन आले आणि बिर्याणीसाठी लागणारं सर्व सामान घेऊन आले आणि आमच्या ताईंनी घरातून तांदूळ दिला होता. इथे बघा आता या लोकांचं मॅरिनेशन करायचं चालू आहे. हे लोक चिकनला हळद, मीठ, आलं लसूण पेस्ट, मसाला, दही, बिर्याणी मसाला वगैरे लावून घेत आहेत. आणि ह्या सगळ्या लहान मुलांची जशी गावाला गेलेत ना तशी खूप मज्जा झाली आहे. कोणी ना कोणी ह्यांना पार्टीला पैसे देतं. हे रोज म्हटलं तर नुसता पार्ट्या करतायत. खूप म्हणजे खूप धमाल करतायत. ही सगळी मुंबईला राहणारी असल्यामुळे त्यांना गावाला जरा असं पार्टी वगैरे करणं ते खूप छान वाटतं. यांना मुंबईमध्ये एन्जॉय करायला मिळत नाही, त्यामुळे मग गावी आल्यानंतर त्या लोकांना खूप छान वाटतं. इथे बघा बाबूने आता त्या चिकनला मॅरिनेशन करून घेतलेलं आहे आणि पूर्ण एकजीव केलेला आहे. इथे बघा मुलांनी आता चूल पेटवली आहे आणि हे लोक आता चुलीवर बिर्याणी बनवणार आहेत. आणि त्यानंतर स्वातीबाईने पातेल्याला राख लावून घेतलेली आहे, जेणेकरून चुलीवर बिर्याणी बनवताना पातेल्यामध्ये करपणार नाही म्हणून. आता बिर्याणी बनवायला सुरुवात करत आहेत. पातेलं ठेवलं चुलीवर, त्यामध्ये आता बघा तेल ओतलं. तेल ओतल्यानंतर त्यामध्ये आता कांदा घालणार आहेत आणि कांदा चांगला भाजून घेतील. नाही विजली बाळा, नको पुढे नको सारू. पाठी घेतो वाजून गेलं पाहिजे ना. नाही डायरेक्ट टाकायचं काय नाही. तर चिकन टाकू, पाणी टाकू ना. श्रेयाने ह्याच्यात आणलेली कुठे डब्यात फेमस होणार की. अरे मी पण खडा मसाला पण आणलेला टाकायचा. खडा मसाला आणि हलव स्वाती जरा ते. एकदा येणार व्हिडिओ जास्त बस पोरं खाणं आहेत लहान. नाही पाणी नाही होते आता. मी सुद्धा यांना मध्ये मध्ये थोडी थोडी मदत करत होती. तसं यांना एकट्यांना एवढं जमणार नाही म्हणून. सगळे बघा कसे बिर्याणी कधी होते त्याची वाट बघतायत. आणि माझ्या चुलत सासूबाई आहेत, त्यांना बोलले थांबा तुमचा फोटो काढते. त्या बोलल्या थांब माझ्या डोक्यावर पदर घेऊ दे. मग मी पदर नाही घेतल्यावर तू काय सांगशील, तर मी बोलले ह्या पण बसणार बिर्याणी खायला. बरोबर खायचं अरे हलवा घेऊन येते बाबू. हलवायचं कशाला बाबू हलवत चल. जाऊ दे.
पोरांची बघा कशी टंगळमंगळ चालू आहे. किती आवाज करतात आणि किती मस्ती करतात. काहीच समजत नाही त्यांचं, त्यांनाच माहीत काय चाललंय आणि काय नाही. ते काय आहे पांढरं पांढरं राईस. पांढरं पांढरं आणि तिथे वेगळं दिसतं. बिर्याणीचं आता चिकन आणि राईस परतून झालेला आहे आणि आता त्यामध्ये बिर्याणीला लागल तेवढंसं पाणी ओतून बिर्याणी आपण शिजवून घेणार आहोत. बिर्याणीला लागेल तेवढं आता पाणी घालून झालेलं आहे आणि मसाला टाकू का बिर्याणी मसाला? नाही ग अजून लागत, शिजला पाहिजे. तिखट बनवायचं. कच्चा नाही राहिला पाहिजे. का हो बरे आहेत का? बिर्याणी शिजेपर्यंत मुलं इकडे खेळ खेळत आहेत. कसलं मस्त वाटतं. चुलत दिरांच्या घराचं बांधकाम चालू असल्यामुळे घराच्या बाजूला ही रेती आणि वाळू सिमेंट सर्व सामान आहे. ही बघा माझी मुलगी कशी खेळते मातीमध्ये. या लोकांना म्हटलं बिर्याणी शिजेपर्यंत तुम्ही सगळेजण आता खेळून घ्या. इथे बघा या दोघींच्या गप्पा रंगलेल्या आहेत. गावच्या आणि मुंबईच्या कशा एकमेकींसोबत चालल्या आहेत. बिर्याणीला अद्यापही आपल्या उकळी आलेली नाही. मुलं तर खूप वाट बघतायत कधी बिर्याणी शिजते, कधी बिर्याणी शिजते. बिर्याणी शिजत आली म्हटलं की ह्या मुलांनी सगळ्यांनी प्रत्येकाने आपापल्या घरातून प्लेट घेऊन आल्या आणि हे बघा असं वाजवतायत. चालतं. बापू असा होता आजचा हा भाग. कसा वाटला सांगा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब आणि फॉलो करा. बाय बाय.